विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटीला ना ज्या मुलांना बघा मी इथे सांगतोय 90 टू 95 पर्सेंटाईल आहे ना स्कोर ज्या मुलांचा, ही मुलं आता अतिशय त्रासात आहेत असं म्हणलं तर काय हरकत नाही. प्रॉब्लेम कुठं स्टार्ट होतोय सांगतो. 95 पर्सेंटाईल मला मार्क आहेत. मला पुण्यातलं कॉलेज हवं आहे. मग डी.वाय. पाटील पिंपरीला सीएस मिळेल का? नाही मिळत. अकुर्डीला नाही मिळत. पीसीसीओई शक्यच नाहीये. त्याच्यानंतर कुठलेही पुण्यातलं कॉलेज घ्या, जे रेप्युटेड आहे. जिथं म्हणूया आपण चांगलं कॉलेज आहे, तिथं मिळत नाही. पण पीसीसीओईचंच नूतन नावाचं कुठलं कॉलेज आहे का रे बाळांनो? तळेगाव दाभाडे या ठिकाणी. आहे कॉलेज. तिथं मला मिळतंय ऍडमिशन 95% ला. पण ते कॉलेज मला नकोय. मला याच कॉलेजमध्ये पाहिजे. मग मी या कॉलेजमधलं मग सीएस मिळत नाही. मग डी-वाय पाटीलला मी ईएनटीसी घेऊ का? मग एखादी ब्रांच कॉम्प्रोमाईज मी करतो. पण मला कॉलेज चांगलं पाहिजे. बरं इश्यू काय आहे माहितीये का? आता एक काम करूया, की 90 पर्सेंटाईल आहे. चला सांगली, साताऱ्यातला स्टुडंट आहे म्हणूया आपण. मग आर-आय-टी हा बेस्ट ऑप्शन आहे. जरा कास्टमधून इकडून-तिकडून मिळते ना तिथे ॲडमिशन. मला आर-आय-टी मधला क्राउड आवडत नाहीये. मला पुण्यात जायचंय. तिथं मला बेस्ट क्राउड मिळेल. तिथं माझे विचार मग बदलतील किंवा माझी पर्सनॅलिटी चेंज होईल किंवा मी हायर थिंकिंग करायला सुरुवात करेन. मग ग्रामीण भागात ते होणार नाही. मी तुम्हाला सांगतो आर-आय-टी, के-आय-टी, टी-के-आय-टी त्याच्यानंतर पी-व्ही-पी-आय-टी बुधगाव जे माझं कॉलेज होतं सांगली जिल्ह्यातलं. तर बुधगावला ते कॉलेज आहे आणि ही सगळी कॉलेज मी आता नावं घेतली. आमच्या साताऱ्यातील के-बी-पी सुद्धा थोडे नाही, काही वर्षात त्यांचे 50 वर्ष कंप्लीट होतील. 1980 च्या दरम्यानची एस्टॅब्लिश्ड कॉलेजेस आहेत ती लक्षात घ्या. त्यांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाहीये. ते बेस्टच आहेत लक्षात घ्या. मग आता होतंय काय? आणखीन एक मुद्दा. जर मला मिळतच नाहीये सी किंवा आय-टी, ई-एन-टी-सी सुद्धा, मग एवढे चांगले मार्क आहेत, मग सिव्हिल घेऊ का? इलेक्ट्रिकल घेऊ का? मिळेल. मग पुण्यातलं जे रेप्युटेड कॉलेज आहे ते मिळतंय. अरे पण ते मिळतंय, पण तिथे तुला पाहिजे ते सीएस मिळालं नाही. सिव्हिल तू घेतोय. काय वाईट आहे? हां, जर तुम्हाला सीएस बद्दल पण काय माहिती नाहीये एवढी. तर एवढं माहिती आहे की स्कोप आहे. आता सिव्हिलला स्कोप आहे का? तुम्हाला सांगतो. मी YouTubeवर जेवढे व्हिडिओ बघितलेत. आता सी मधलाच एक स्टुडंट आहे. त्याचं नाव मला आता आठवत नाहीये. त्यानं सी-ओ-ई-पीचं ना, एक थोडक्यात म्हणतो ना, रिव्ह्यू टाइप असा एक व्हिडिओ तयार केला होता. आणि त्यात सिव्हिलसाठी 1 मिनिटाचा पार्ट होता आणि सी प्लेसमेंट कशी असतात? आता तो मुलगा सी-ओ-ई-पीतलाच कदाचित नसेल बरं का, पण सी-ओ-ई-पी कॉलेजबद्दल त्याने व्हिडिओ तयार केला होता. आणि त्यांना सी-ओ-ई-पीच्या सिव्हिल डिपार्टमेंटबद्दल सांगताना सांगितलं होतं, की "सिव्हिल यहाँ कहाँ प्लेसमेंट होती है?" असं हिंदीमध्ये बोलला तो. आणि एक जरा कॉमेडी झाली होती केलं होतं त्यानं का मीम तयार करण्याचा प्रयत्न केला होता, की त्याचं म्हणणं होतं, की सी-ओ-ई-पी सिव्हिलला प्लेसमेंटच नाही. असू दे, काही हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगू का? कुठलीही ब्रांच असू दे, तुम्हाला ते कोडिंग किंवा ते करावंच लागणार आहे. ते कोर्सेस शिकावेच लागणार आहेत. मग पुण्यातच कोर्सेस मिळतायत आम्हाला. बरोबर आहे. मग आम्हाला बाकीचे कॉलेजेस त्यामुळे तर नको आहेत. लगेच उत्तर येतंय. पण ॲट द एंड तास 2 तास डिस्कशन करून निर्णय होतच नाहीये. मग मी करू काय? असा प्रश्न निर्माण होतोय. आता आय थिंक बघा बघू बरोबर आहे का माझं, की 9 तारखेलाच आता ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचंय. भरायचंय म्हणजे कॅप राउंड 1 ची प्रोसेस स्टार्ट होईल. वेळ नाहीये आता. लिस्ट तयार पाहिजे. बरं आता आम्ही काउन्सिलिंग घेतलंय. दादा देणार आहे आम्हाला लिस्ट तयार करून. तर दादांना आतापर्यंत लिस्ट दिलेलीच असणार आहे. आहे लिस्ट तुमच्याकडं. पण दादाचं आता ही दादा दोघं तिघं आहेत तुम्हाला माहिती आहेत आपले दादा लोकं कोण आहेत ते. ही दादा लोकांचं कसं आहे म्हणणं तुम्हाला सांगू का? ते देतील तुम्हाला लिस्ट पण प्रत्येकाचं म्हणणं एकच असणार आहे. प्रत्येक काउन्सिलरचं एकच म्हणणं असणार आहे, की तुमच्या लिस्टमध्ये अरे कमीत कमी 3 कॉलेजेस तरी अशी घ्या, की जिथं तुम्हाला ॲडमिशनची गॅरंटी आहे, मिळणारच. मग ते तुम्ही घेऊन कॅप राउंड 2 साठी तुम्ही नाही का ते फ्लोट करू शकता. म्हणजे बेटरमेंटसाठी ट्राय करू शकताय. पण नाहीच मिळालं ना, तर तो तणाव प्रचंड आहे बरं का, की कुठलंच कॉलेज मिळालं नाही. कॅप राउंड 2 ला पण नाही मिळालं. असं झालंय बऱ्याच मुलांच्या बाबतीत, की ऑप्शन फॉर्म भरतानाच व्यवस्थित भरत नाहीत ते, लिस्ट वाढवत नाहीत. वाढवा. बरं आता एक मुद्दा आहे महत्वाचा बरं का, की माझ्याकडे एक स्टुडंट आला होता बरं का. हा जनरली कुणाबद्दलचा मुद्दा आहे सांगतो. पुण्यातल्या मुलांबद्दल बरं का. पुण्यातल्या मुलांचा इश्यू काय आहे? आता माझे एक रिलेटिव्ह हडपसरमध्ये राहतात. त्यांचा स्टुडंट पण 12th मध्येच आहे. मग हडपसरचा स्टुडंट आहे. तो पिंपरी चिंचवडचं कॉलेज का बघू असा विचार करतोय. दुसरी गोष्ट पिंपरी चिंचवडमध्ये राहणारी पण भरपूर लोकं आहेत. त्यांना व्ही-आय-टी म्हणजे एकदम वेगळं टोक आहे असं वाटतंय.
पुन्हा असा प्रश्न पडतोय, "अरे आपण पुण्यातच आहे आणि पुण्यातच राहून हॉस्टेलला राहायचं?" इतकं आता थोड्याच अंतरावर घर आहे, पण हॉस्टेलला राहायचं अवघड वाटतंय ना. तरी आता पुण्यात मेट्रोमुळं थोडंफार सोयीस्कर झालं असेल, पण एवढं पण नाही हां. ट्रॅफिक पुण्यातलं जबरदस्त आहे आणि तुम्ही कॉलेजला जाताना तो पीक आवर असतात, बरोबर ना? म्हणजे ऑफिसचं टायमिंग पण तेच, कॉलेजचं टायमिंग पण तेच आणि त्याच्यामुळं प्रचंड ट्रॅफिक तर असणारच आहे. तर पुण्यातल्या मुलांचा हा प्रॉब्लेम होतोय. बरं, आता पुण्यातली मुलं, मुंबईतली मुलं कोल्हापूर भागात यायला तयार होतात, आलेली आहेत. तुम्ही जर आर-आय-टी, के-आय-टी आणि टी-के-आय-टी ही आमच्या भागातली नाव चांगली बेस्ट कॉलेजेस आहेत. कराड गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा. ऐकले ना तुम्ही माझ्याकडून, की कराड गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा मेकॅनिकलची प्लेसमेंट अगदी 100% होते. त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रिकलची प्लेसमेंट होते. हायर पॅकेजेस मिळतायत. पण आय-टीची प्लेसमेंट थोडी कमी होते. जिथं व्हायला पाहिजे ते कमी होते. पण कराड गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण 2 वर्षापूर्वी एक स्टुडंट होती. तिलाही काहीतरी 30-40 लाखाचं पॅकेज मिळालं होतं. स्टुडंटवर डिपेंड आहे ते. बरं, आता क्राउड मगाशी एक मुद्दा होता आपला, मला चांगला क्राउड पाहिजे. तर सांगू का? तो आपणच बनवायचा असतो. आपल्याला ज्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल ना, तर मला सांगा 95 पर्सेंटाइलचा मुलगा आहे आणि त्यानं ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार टियर 2चं जे एखादं कॉलेज असेल, टियर 3चं ते घेतलं. तिथं तो टॉप करणार आहे. ऑब्व्हियसली त्याची प्लेसमेंट होणार आहे बाळांनो. बरं असं आहे का, की कॉलेजेसमध्ये 0 प्लेसमेंट आहे. मग जर एखाद्या कॉलेजमध्ये 0 प्लेसमेंट होत असेल, तर घेऊ नका ॲडमिशन. पण तुम्ही कुठल्याही कॉलेजच्या बाहेर जेव्हा बॅनर लावलेतच. अरे प्लेसमेंट होतच नसेल, बरं खराब कॉलेज आहे. पण सिलेबस तर युनिव्हर्सिटीचाच आहे ना आणि जे कॉलेज ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार चांगलं नाहीये, मग ऑब्व्हियसली ते ऑटोनॉमस तर नसणार आहे. कारण जी बेस्ट कॉलेजेस ते ऑलरेडी सगळेच आता ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. बरोबर ना सांगा बघू? बरं आता फायनली सांगतोय, लिस्ट तयार करा. ओके. तुमच्या काउन्सिलरची लिस्ट दिली ती क्रॉस चेक पण करा. ती लिस्ट वाढवा. त्यात 3 कॉलेजेस तरी अशी घ्या, की तुमचं पर्सेंटाइल समजा 92 आहे. तर लास्ट इयर 89, 88 पर्यंत ज्यांचं कट ऑफ होतं ना, अशा कॉलेजची लिस्ट घेऊन त्यातले 3 कॉलेज सिलेक्ट करा, लिस्टमध्ये ॲड करा. वेळ कमी आहे. वेळ खूप कमी आहे आणि शेवटच्या क्षणाला पॅनिक मोडमध्ये जाऊ नका. ब्रांच एकदम चेंज करू नका. आता सी-एसच करायचं 2 वर्ष ठरलं होतं. कमी मार्क पडले त्यामुळे जाऊ दे सिव्हिल करून टाकतो. नाही चालणार. नाही चालणार. शेवटी डिसिजन तुमचा आहे. माझ्याकडे काउन्सिलिंगला कोणीही विद्यार्थी भेटायला आला, तास 2 तास वेळ जातो. पण मी ॲट द एंड सांगतो, की डिसिजन तुझं, आई-वडिलांचं सुद्धा नाही. आम्ही सपोर्ट करतोय, पण निर्णय तुला घ्यायचा आहे. आणि तू निर्णय घेतला, की तू त्या निर्णयावर ठाम राहायचंय. हा डिसिजन माझा आहे. माझं मी त्याला आता बघेन. नाहीतर रडगाणं गायचं नाही, की ह्यांच्यामुळे मला हे घ्यावं लागलं, नाहीतर मला तीच ब्रांच घ्यायची होती. मला माझं झालं असतं, असं झालं असतं, तसं. रडायचं नाही. बरं हा व्हिडिओ मी थांबवतोय इथं. चेहरा तुम्हाला थकलेला दिसत असेल कदाचित, कारण झालायच तेवढा लोड येतोय. भरपूर लोकं भेटायला येतायत कॉन्स्टंटली. पण भेटल्यानंतर आनंद पण होतोय. पण सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी क्लिअर करा. ऑल द बेस्ट.